प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम तनु ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम अद्भुत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम तरुपाप खंडना श्री तुकाराम कळी काळ दंडना श्री तुकाराम गुणासुर कंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देहु क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखाशी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोलो बापुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कान्हा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम रूढ योग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम कसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा
पद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम तू अकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम तुकाराम श्री तुकाराम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री श्री ज्ञान ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय या कुंदेंदु तुषार हार धवला या या शुभ्र वस्त्रावृता या या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने रस होती ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निज गुण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेवसो निठाय तै वडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारोनि आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया करवोऽभिनेदोस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो वृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैः रचिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियं ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचन चमत्काराय भूयाच्चिरम्
कालिन्दे पुलिनोदरे किमपि नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलामुदाभम् जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डनानाम् तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रम् सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनुष्याकृती राघवे ख्याती गेली शिळा शिखरे सागरे तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशे जडी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजे उपमा नाडळे इहलोकी भवसिंधू से बांधिला से तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केली न त्यागी दिव्य लोकाशी नेली पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची कैवल्य सम्राट भगवान ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज सर्व वारकरी महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पंढरीश परमात्मा यांच्या अहेतुकी अद्भुत अकारण करून अपार अशा दयेमुळे आपण सर्वजण येथे एकत्र जमलेलो आहोत. अशा अनुग्रहामुळे दयेमुळे आपण सर्वजण पवित्र सरीला इंद्रायणीच्या तटाकावर एकत्र जमलेलो आहोत. साक्षात समाधिस्थ माऊली आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो हा सुख सोहळा कायवानो असं ज्याचं वर्णन केलेलं आहे. जेथे देव येऊन होती पक्षी असं म्हटलं जातं. भूवैकुंठ पंढरपूर त्याहुनी थोर महिमाया. असं ज्या
ज्याचं वर्णन केलेलं आहे, ज्या क्षेत्राचं, या क्षेत्रामध्ये भगवान माऊलींच्या अवताराच्या पूर्वी साक्षात भगवान शंकरांनी या भूमीवर लोटांगण किंवा लोळंग घेतलेलं आहे. या ठिकाणी काही हजारो वर्षापूर्वी दिव्य अशा प्रकारे श्री विष्णूंचा श्री ज्ञानोबारायांच्या रूपात अवतार होणार आहे. व अशा पवित्र आळंदी क्षेत्रामध्ये आपण सर्वजण चातुर्मासाच्या कार्तिकी वारीच्या पर्वावर इथं गाथेच्या चिंतनासाठी जमलेलो आहोत. हे आपल्या परम भाग्याचे क्षण आहे. आपले श्वासोश्वास हे लोहाराच्या भात्याप्रमाणे व्यर्थ नसून हे सार्थ आहे. बाबा कायम सांगत असतात, स्वामी महाराज सांगायचे का इतर क्षेत्राच्या ठिकाणी 12 वर्ष केलेली तपश्चर्या आणि आळंदीच्या ह्या क्षेत्राच्या ठिकाणी 3 दिवस केलेली तपश्चर्या यांची तुलना समान असते. हे आपलं भाग्य आहे की आपल्याला बाबाच्या सानिध्यात बसून गाथ्याचं चिंतन ऐकायला भेटतं, करत आहेत. माझ्या वाट्याला आलेले अभंग 3828 ते 3831 अभंग आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. आमचा काय अधिकार नाही, फक्त बाबा म्हणले म्हणून बसायचं. ते म्हणले होते चिंतन सांगतो, पण त्यांनी काही सांगितलं नाही. आता म्हणलं तर म्हणतील 5 वर्ष काय केलं, पण जाऊ दे. आणि आमच्या जीवनातलं हे पहिलं प्रवचन आहे, आम्ही याच्या आधी कुठं केलं नाही. अभंग क्रमांक 3828. कुंभपाक लागे तयाशी भोगणे, अवघाची नेने देवाईसा ठावा नाही जया जना, तयाशी यातना यम करी, कळाला हा देव तयाशीच खरा, गाई वत्से घरा धाडी ब्रह्मादिका देव ऐसा गोचर, त्याचा कैसा पार जाणवेल देव गौकिळेच्या भावे, तुका म्हणे व्हावे संचित हे. कुंभपाक लागे तयाशी भोगणे, अवघाची नेने देवायसा. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळामध्ये गायी चारण्याकरता शेतामध्ये गेला आणि शेतामध्ये गेल्याच्या नंतर परमात्मा गोपाळांसोबत खेळत होता. एका सामान्य पोराप्रमाणे लीला करत होता, खेळत होता. त्यांचं उष्ट खाणं, त्यांना उष्ट देणं, या लीला चालू होत्या. गुराकी म्हणल्यावर काय, गुराकी असं सामान्य गुराक्यांप्रमाणे लीला करत होता. ब्रह्मदेव आला ते पाहण्याकरता. असं म्हणतात, त्याला वाटलं का कृष्णाचा अवतार झालेला आहे, चला कसा आहे देव, परमात्मा कसा आहे आपण बघूया. तो ब्रह्मदेव कृष्णाला पाहण्याकरता आला. तर हे खेळत होते, यांच्या लीला चालू होत्या. कोणचं उष्ट खाणं, आंघोळ न केलेली ती पोरं, कपडे नाही, त्यांचंच खाणं, खरकटे. हा कसा देव, हा यांच्यातच खातो, त्याचा भ्रम निर्माण झाला. हा देव कसा असू शकतो, ह्या पोरांच्यात राहतो. त्याला वाटलं आपण यांची परीक्षा घेऊ. मग गोपाळ सगळे खेळ खेळण्यात रंगले, कृष्णन ते. नंतर गायी अशा गायरान असल्यामुळे त्या चरत गेल्या लांब गेल्याच्या नंतर गोपाळांनी त्यांना गायींना सगळ्यांना उचललं, ब्रह्मदेवात घेऊन गेले. ब्रह्मदेवात घेऊन गेल्याच्या नंतर यांचा खेळ संपला. हे म्हणले कृष्णा गायी कुठे, तर म्हणले गेल्या असतील चरत, घेऊन या. गोपाळ सगळे गायी आणायला गेल्या. कृष्णापासून त्या गोपाळांचं अंतर भरपूर लांब राहिलं. कृष्णापासून ते दूर गेले, गायरान असल्यामुळं. गायरान म्हणजे असं पडिक असतं भरपूर. आणि मग ते गेल्यामुळं लांब गेल्या, गायी चरत होत्या. गायच नव्हत्या, यांना काय शोधणार आहे. ब्रह्मदेवाने गोपाळांना उचललं, ब्रह्मलोकात नेलं. कृष्ण म्हणला दररोज अर्ध्या तासात येत असतात, आज 1 तास झाला अजून कसे आले नाही. कृष्ण व्याकुळ झाला, नाही अजून काय गोपाळ आले नाही, पाहू लागला. त्याच्या मनात हे आलं
का कंसाने काय एखादा रावण ते राक्षस पाठवला काय, त्यामुळं आले नाही हे अजून, त्यामुळं आले नाही. तर नंतर राक्षस पाठवला काय, आले नाही अजून. नंतर ब्रह्मदेवाने त्यांना, कृष्ण व्याकुळ झाला, गोपाळ कुठे गोपाळ कुठे पाहू लागला, शोधू लागला, त्याला काय ते भेटाना. नंतर कृष्ण हा सर्वज्ञ असल्यामुळे तो अंतर्मुख झाला. अंतर्मुख झाला, त्यांनी बघितलं हे तर ब्रह्मदेवाने वर नेलं, हे तर आपल्याच पोराचं कारस्थान दिसतंय. मग मग तुम्हाला बर माझी चेष्टा करतो का पाहतो. आणि मग त्याने हे केलं, माझी परीक्षा घेतोय. मग त्याने कृष्णाने ब्रह्मदेवाने जेवढ्या गायी तो सोबत घेऊन गेला होता तेवढ्यांची रूप भगवान कृष्णाने धारण केली. जेवढे ते वासरं होते त्यांचे सगळ्यांचे रूप ब्रह्मदेवाने धारण केले. त्याच्यानंतर जेवढे गोपाळ होते त्यांचे सगळ्यांचे रूप ब्रह्मदेवाने धारण केले, भगवंताने धारण केले. आणि ब्रह्मदेवाला वाटलं आता 6 महिने झालेत, चला गाठ घेऊन येऊ, काय याचं झालंय, हा खरंच देव आहे का नाही, याचे काय झालंय बघून येऊ. तर ब्रह्मदेव खाली आले, पाहिले तर सगळे वासरं तसेच, गाया तसेच, गोपाळ खेळतात हाय तसेच होते सगळं. त्याला वाटलं याने वरून आणले का काय, काय झालं. पुन्हा वरती गेला, पाहिलं वरती पण होते. परत खाली आला, बघितलं. मग कळलं त्याला का हा भगवान परमात्माच आहे, व्यापक आहे, सगळीकडं ओत प्रोत ठोस भरीव असा सगळीकडं भरलेला आहे. व्यापक देव कळाला नाही तर कोणते फल प्राप्त होते, तर अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. कुंभपाक लागे तयाशी भोगणे, अवघा चिनेने देवायसा. कुंभपाक लागे तयाशी भोगणे, अवघा चिनेने देवायसा. अवघाची सर्वव्यापी म्हणजे जो मनुष्य देव अवघाची सर्वव्यापी नेने जाणत नाही, कुंभपाक भोगणे लागे. म्हणजे देव सर्व व्यापक आहे असे जो जाणत नाही त्याला कुंभपाक भोगावा लागतो. विवरण, अवघाची म्हणजे संपूर्ण जगत. अवघा शब्द हा शब्दाचा अर्थ सर्व, संपूर्ण, व्यापक, अर्थात हे संपूर्ण जगत देवरूपच आहे. आणि वेदांताचा परम सिद्धांत आहे, संपूर्ण जगत परमात्मा स्वरूपच आहे. जग अवघे देव मुख्य उपदेशाची ठेव. श्रुती देखील सांगते सर्वम खल्विदम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. हे सर्व जगत, जगतामध्ये देव सगळीकडे सर्व व्यापक ओत प्रोत ठोस भरलेला आहे. जिकडे तिकडे सगळीकडे परब्रह्मच आहे. दिव्यानंद स्वामीजी सांगायचे आहे, बाबा सांगत असतात का सर्व नास्ती ब्रह्म एव अस्ति, म्हणजे काहीच नाही, ब्रह्म एकच आहे. जगत नाहीच, केवळ परमात्माच आहे. हा वेदाचा अकाट्य सिद्धांत आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरुनी. विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. दिसतो हा तैसा नव्हे, सर्व दिशा व्यापक. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. रज्जू सर्पाचा दृष्टांत. आता मला काय एवढं येत नाही, सांगतो. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. जसं दोरीवर सर्प भासतो तसं हे परमात्म्यावर हे जगत भासत असतं. म्हणजे अधिष्ठान, तिथं सर्प असतो का नाही, तिथं काय सर्पाचा भ्रम होतो, दोरीवर सर्पाचा भ्रम होतो. तसं
परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ह्या जगताचा भ्रम झालेला आहे. आपल्याला परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळलं का सगळं ब्रह्मरूपच दिसायला लागतं. परंतु असे जो जाणत नाही त्याला कुंभीपाक भोगावा लागतो. त्याला कुंभीपाक भोगावा लागतो. दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे, द्वितीयाद वै भयम भवती. आणखी काय सांगतात? दुसऱ्या चरणात सांगतात, देव ऐसा ठावा नाही जया जना, तयाशी यातना यम करी. जया जना देव ऐसा ठावा नाही, यम यातना करी. जया जना देव ऐसा ठावा नाही, ज्या लोकांना देव सर्व जग व्यापून आहे हे माहीत नाही, तयाशी यातना यम करी, त्याला यम धर्म शिक्षा करतो. सर्व जग देव आहे ज्याला माहीत नाही त्याला यम धर्म शिक्षा करतो. मारिती झोडिती तोडिती यमाचे किंकर, म्हणजे त्याला यातना भरपूर असतात. तिथं सुद्धा ते कॅटेगरीनुसार असतं, ए गट बी गट सी गट PMP, म्हणजे अधिकार बघून हे दिले जातं. ज्याला देव कळाला त्यात मग सर्व जग हे देव आहे, ज्याला माहीत नाही त्याला यम धर्म शिक्षा करतो. सगळं शिक्षा माहीत आहे, आपल्याला काय होणार नाही, आपल्याला होऊ नये त्याच्यासाठीच हे चालू आहे. यांची कृपा आहे आपल्यावर. ज्याला देव कळाला त्याचं काय होतं? कळला हा देव तयाशीच खरा, गाई वत्से घरा धाडी ब्रह्मा. हा देव खरा कळाला तयाशीच, यम यातना न करी, ब्रह्मा गाई वत्से घरा धाडी. जेव्हा कृष्णाचा महिमा ब्रह्मदेवाच्या पूर्णपणे लक्षात आला तेव्हा त्याने ब्रह्मदेवाचा कळाला हा देव तयाशीच, गाई वश्य घरा धाड. हा देव खरा कळाला तयाशीच, मग यम यातना न करी. हा देवच खराच कळलाच तयासी, म्हणजे हा देव बाबा सांगत असतात, तमे एव विदित्वा एव मृत्युम आत्येति एव, तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्यः पंथः विद्यते आयनाय. त्या देवालाच जाणूनच मृत्यूचे संसाराचे अतिक्रमण होतेच. जेव्हा कृष्णाचा महिमा ब्रह्मदेवाच्या पूर्णपणे लक्षात आला तेव्हा त्याने चोरून ठेवलेल्या गायी वत्स गोपाळांना त्यांच्या त्यांच्या घरी पाठवून दिले. ब्रह्मादिका देव ऐसा अगोचर, कैसा त्याचा पार जाणवेल. ब्रह्मादिका देव ऐसा अगोचर, कैसा त्याचा पार जाणवेल. ब्रह्मादिकांनाही हा देव जर अगम्य आहे, त्याचा ठाव ठिकाणा काही लागत नाही, तर सामान्य माणसाचं काय महिमा कळणार बरं? जिथं उंट पाण्यात बुडतो तिथं शेळीनी कशाला काय. ब्रह्मादिकांनाही देव जर अगम्य आहे तर सामान्य माणसाला त्याचा महिमा काय कळणार आहे? जाणवेल देव गोकुळींच्या भावे, तुका म्हणे व्हावे संचित हे. जाणवेल देव गवळी यांच्या भावे, तुका म्हणे व्हावे संचित हे. गवळी यांच्या भावे संचित हे व्हावे, देव जाणवेल तुका म्हणे गवळी यांच्या भावे. म्हणजे महाराज म्हणतात, गोकुळातील गवळ्यांसारखे प्रेम व पूर्व पुण्य असेल तरच देवाचे ज्ञान होते. गवळी जाणवेल देव गवळी यांच्या भावे. भावे म्हणजे भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये.
भावबळे आकळे एरवी ना कळे करतरी आवळे तैसारी भावे विन देव न कळे नि संदेह गुरुविन अनुभव कैसा कळे. देव हा भावानेच आकळला जातो, दुसरं नाही. पुढला मग 3829. संचित उत्तम भूमिक सोनिया जाऊन दिवाया पेरी त्याची या पिकासी आलिया घुमरी आल्या गाईवरी अनिक गाई दौडून घालिती बाहेरी तो म्हणे हरी बांधा त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या भोवंडा पारिख्या वाड्यातुनी पारिख्यान येती कोणाची या घरा सूत्रधारी खरा नारायण नांदे जयाची या ठाई सहज ते नाही घाल मेली ही शहाणे करिता सायास नाही सुकलेश तुका म्हणे. संचित उत्तम भूमिक सोनिया जाऊन दिवाया पेरी त्याचे. उत्तम भूमिक सोने उत्तम भूमिक सोनिया पेरी त्याचे संचित कधी वाया जाऊ नये. म्हणजे शेताची चांगली मशागत करून जो बी पेरतो त्याचं बी कधी वाया जात नाही. म्हणजे गवतात पेरतात का नाही, आधी नांगरणी करावं लागती, नंतर त्याला 2-3 बाऱ्या पाळी घालावं लागती, फराट फिरावं लागते, असते ती प्रक्रिया. नंतर जमीन सुपीक बनल्याच्या नंतरच त्याच्यात बी पेरलं तर ते भरघोस येतं. तसं शेताची चांगली मशागत करून जो बी पेरणी करतो ते बी कधी वाया जात नाही. त्याप्रमाणे जर संचित म्हणजे पूर्वपुण्य केले आहे, ज्यांनी पूर्वपुण्य केले आहे त्याचे पुण्य कधीच वाया जात नाही. जयामध्ये नारायण ते शुद्ध पुण्य. मुडाहुनी बीज काढिले ते निर्वाळलिये भूमी पेरिले ते सांडी विखुरी गेले म्हणू काही तैसे मोक्ष देईल ज्ञान येथे कीर नाही आन परी तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. मन शुद्ध व स्थिर असेल तरच बीजरूपी ज्ञान फलद्रूप होते. त्याची या पिकासी आलिया घुमरी आल्या गाईवरी अनिक गाई. त्याची या पिकाशी घुमरी आलिया गाई अनिक गाई आल्या. चांगल्या जमिनीत बी पेरले असता भरघोस पीक येते. त्याप्रमाणे पूर्वपुण्याने त्या गोपाळांच्या घरी एका प्रसंगी गायीवरी अनेक गायी आल्या. म्हणजे गायीवरी प्रसंग भरपूर गाया आल्या. मग चांगल्या जमिनीत बी पेरल्याच्या नंतर भरघोस पीक आल्याच्या नंतर त्याला हेच येतं, शेतीत जरी काही पेरलं तरी पाखरं हाणायला जावंच लागत्या. तसं पुष्कळ गायी आल्या ते खाण्याकरता. गायी दौडोनी घालिती बाहेरी तो म्हणे हरी बांधा त्याही. गायी दौडोनी बाहेरी घालिती तव हरी म्हणे त्याही बांधा. जी माणसे घरी आलेल्या गायींना बाहेर घालू लागली तेव्हा हरी म्हणाला बाहेरून आलेल्या गायींना देखील बांधा. सगळ्या जेवढ्या आल्यात त्यांना सगळ्यांना आपल्या गायांप्रमाणे बांधून ठेवा. त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या भोंडा पारिख्या वाड्यातुनी. त्याही तुमच्या सारिख्या तुम्ही बांधा पारिख्या वाड्यातुनी भोंडा. म्हणजे ज्या गायी बाहेरून तुमच्या सारख्या असतील त्या तुम्ही बांधा व पारिख्या ओढाळ सोयराचारी दुर्गुणी गायी वाड्यातून बाहेर काढून द्या. वाडा म्हणजे आता गावाकडं गोठा, गोठ्यातून वाड्यातून बाहेर काढून द्या, घालून द्या. पारिख्याने येती कोणाची या घरा
सूत्रधारी खरा नारायण. खरा सूत्रधारी नारायण. गोकुळात प्रत्यक्ष असताना पारिख्या कोणाच्या घरानं येती? सर्व प्राणी मात्रांच्या कर्माचे सूत्र धारण करणारा नारायण त्या गोकुळामध्ये प्रत्यक्ष असताना पारक्या ओढाळ दुर्गुणी गायी कोणाच्याही घरात जातील कशा? जाणार नाही. नारायण नांदे जयाची ठाई सहज तेथे नाही घालमेली. नारायण जयाची ठाई नांदे तेथे सहज घालमेली नाही. म्हणजे ज्या ठिकाणी नारायणाचं वास्तव्य आहे, परमात्मा राहतो नांदतो, त्या ठिकाणी सहज घालमेली नाही. तेथे चांगल्या वाईट गायींचे मिश्रण होणेच शक्य नाही. गायीचे मिश्रण होणेच शक्य नाही. मेली ही शहाणी करिता सायास नाही सुकलेश तुका म्हणे. तुका म्हणे शहाणी ही सायास करिता मेली, सुकलेश नाही. महाराज म्हणतात शहाणी माणसं सुखाकरिता प्रयत्न करून फुकट मेली, त्यांना परंतु सुखाचा लेश सुद्धा मिळाला नाही. म्हणजे बाबा सांगत असतात इकडून तिकडून पायाला भोवरा बांधून इकडं फिरा तिकडं फिरा, तसं नाही. देवाकरताच प्रयत्न केला पाहिजे, बाकी नाही. सुकलेश तया सुका. आता पुढला अभंग 3830. करुणिया टिरी आपुल्या मांदळ वाजविती टाळ दगडां. राहिलं का? तुका म्हणे सुख घेतले गोपाळी नाचती कांबळी करुणी ध्वजा. करुणिया टिरी आपुल्या मांदळ वाजविती टाळ दगडांचे. दगडांचे टाळ कोण त्याचा नाद. गीती गाता छंद ताल नाही. ताल नाही गाता नाचता गोपाळा. घननीळ सावळा तयामध्ये मध्ये जाया हरिते सुख आगळे. देहभाव काळे नाही तया. तयासी आळिंगी आपुलिया करी जाती भूमीवरी लोटांगणी. निजभाव देखे जयांची अंगी तुका म्हणे संगी क्रीडे तया. सगळ्या गोपाळांनी ठरवलं दिंडी काढायची. दिंडी काढायची ठरवली. मग दिंडीला पखवाद लागतो, टाळ लागतो, पताके लागतात, विणा लागतो, चिपळ्या लागत्या, माणसं लागत्या. हा. आणि मग गोपाळांनी ठरवलं दिंडी काढायची. मग त्यांनी कसं तुका म्हणे सुख घेतले गोपाळी नाचती कांबळी करुणी ध्वजा. गोपाळी सुख घेतले कांबळी ध्वजा करुणी नाचती. गोपाळांनी खूप कृष्ण सुख भोगलं, कांबळी ध्वजा करुणी नाचती. एकदा तर वृंदावनात दिंडी काढायचं ठरवलं. मग त्यांनी ती घोंगडी कांबळ त्याचेच पताके करून ते नाचू लागले. काय ते खांद्यावरी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी. चारितसे धेनू सावळा जग जेठे. राधे 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 मुकुंद मुरारी. मग ते सगळे नाचू लागले कृष्णाचा नाम घोष करून. घोंगडीचे पताके केले. कृष्ण सुख फार भोगले. एकदा तर सर्व गोपाळांनी वृंदावनात असताना कांबळीचा पताका करून नाचू लागले. पुढं काय केले? करुणिया टिरी आपुल्या मांदळ वाजविती टाळ दगडांचे.
आपुल्या टिरी करुणी मांदळ, दगडांचे टाळ करुणी वाजविती. आपल्याच टिरी पार्श्वभूमीचे पखवात करून वाजू लागले. आता त्यांना माहित कसं होतं ते. कसा नाद होता आणि काय होतं त्यांचं. आणि दगडांचे टाळ केले त्यांनी, दगड, आणि ते वाजू लागले. कृष्ण म्हणत वाजू लागले. त्यांनी आपल्या टाळ, ते भास्कर बाबा सांगत असतात, आम्ही पाठालो होतो, ते पोरं पाठ सांगत असताना आपले जे पखवत वाजत ते आपले याच्यावर काहीतरी कुठं वाजत, ए शाई पडन वाजू नको. तसं यांना भीती नव्हती, शाई काय पडायला नाहीच. दगडांचे टाळ कोण त्याचा नाद, गीता गाता छंद ताल नाही. दगडांचे टाळ त्याचा नाद कोण, गीती गाता छंद ताल नाही. दगडांच्या टाळाचा नाद सुस्वर थोडाच असणार. कृष्णाचे गीत गाताना त्याला छंद ताल स्वर हे काही नव्हते. दगडांच्या टाळाचा नाद सुस्वर थोडाच असणार, आपल्या काशाच्या टाळांसारखा त्याला नव्हता. कृष्णाचे गीत गाताना त्याला छंद ताल स्वर काहीच नव्हते. मुखाने जसे म्हणता येईल तसे ते म्हणत होते. ताल नाही गाता नाचता गोपाळी, घननीळ सावळा तयामध्ये. गोपाळा नाचता ताल नाही. कृष्णाला गाताना नाचताना मुळी स्वर नव्हता, ताल नव्हता, पण त्यामध्ये भगवान परमात्मा साक्षात होते. आपल्याकडं सगळं असतं पण काहीच नसतं, देव नसतो. कृष्ण गाताना नाचताना ताल स्वर मुळीच नव्हता, परंतु पोरांच्या त्या गोपाळांमध्ये भगवान परमात्मा होता, हे सर्वात विशेष होतं. मध्ये जया हरी ते सुख आगळे, देव भाव काळे नाही तया. ज्यामध्ये हरी ते सुख आगळे, तयाशी देवभाव काळे नाही. भोगात देहाचे व ज्याच्यात हरी आहे ते सुख सर्वात श्रेष्ठ आहे. त्या सुखाचा भोगात देहाचा व काळाचा त्यांना भान राहिले नाही. देहभाव विसरले, ते सगळे देहभाव विसरून गेले. तयासी आलिंगी आपुलिया करी, जाती भूमीवरी लोटांगणी. जो भूमीवरी लोटांगणी जाती, तयासी आपुली करी आलिंगी. हरीला भूमीवर लोटांगण घालीत शरण जात होते, त्यांना देव आपल्या बाहूंनी आलिंगन देत होता. जे देव त्यांना आलिंगन देत होता. निज भाव देखे जयाची अंगी, तुका म्हणे संगी क्रीडे तया. जयांची अंगी निज भाव देखे, तुका म्हणे तया संगी क्रीडे. महाराज म्हणतात, ज्या ठिकाणी आपुल्याविषयी शुद्ध भक्तिभाव असल्याचे हरीला दिसत होते, त्यांच्या बरोबर तो खेळत होता. त्यांना सर्वज्ञ असल्यामुळे त्याला सगळ्यांच्या मनातलं समजतं. ज्यांचा शुद्ध भाव होता त्यांच्या बरोबर तो खेळत होता. तया सवे करी काला दई भात, शिदोरे अनंत मिळवून अवघी यांचे एके ठाई मागे. पुढे काही उरो नेदी चोरून या करू जाणे नेदी चोरू करू जाणे अंतरीचे. आपलेही साचे द्यावे तेथे. द्यावा दही भात आपुला प्रकार, तयांचा व्यवहार सांडवावा. वाटी सकळांशी हाते आपुल्या, जैसे मागे तया तैसे द्यावे सांभाळून सम तूक भावे. आपणही खावे त्यांचे तुके. तूक सकळांचे गोविंदाचे हाती, कोण कोणे गती भला बुरा. राखी त्यास तैसा
आपुलाल्या भावे विचारून द्यावे जैसे तैसे तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका ते दिले भाविका गोपाळांसी गोपाळांचे मुखे देऊन कवळ घास माखे लाळ खाय त्याची त्यांची या मुखीचे हिरोनिया घास झोंबती हातास खाय बळे बळे जयाची या ठेंगणे सकळ तया ते गोपाळ पाडीतील पाठी उचलुनी वहातील खांदी नाचतील मांदी मिळवणी मांदी मिळवणी धनी दिली आम्हा तुका म्हणे जमा केल्या गाई तया सवे काला आता दिंडी वरून दमले गोपाळ भुका लागल्या त्यांना मग सगळ्यांनी शिदोऱ्या गोळा केला तया सवे करी काला दही भात शिदोऱ्या अनंत मिळवणे सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून तो हरी त्यांच्या बरोबर दही भात काला करीत होता मिळवणी अवघियांचे एके ठाई मागे पुढे काही उरोने दी अवघियांचे एके ठाई मिळवणी मागे पुढे काही उरोने दी कोणाजवळही काहीही शिल्लक ठेवू न देता सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून ठेवत होता कोणालाही काही लपवून ठेवू देत नव्हता नेदी चोरी करू जाणे अंतरीचे आपलेही साचे द्यावे तेथे अंतरीचे जाणे चोरी करू नेदी आपलेही साचे तेथे द्यावे अंतरीचे जाणे प्रत्येकाच्या मनातील तो सर्वज्ञ हरी म्हणजे तो सर्वज्ञ असल्यामुळे सर्व जाणत होता चोरी करू नेदी कोणालाही चोरी करून देत नव्हता लपून ठेवू देत नव्हता आपलेही साचे तेथे द्यावे जसे दुसऱ्याचे घेत होता तसे आपलेही देत होता द्यावा दही भात आपुला प्रकार तयाचा व्यवहार सांडवावा आपुला प्रकार दही भात द्यावा तयाचा व्यवहार सांडवावा दही भात म्हणजे जीव ब्रह्मैक्य जीव ब्रह्माचं ऐक्य आपल्या त्यांचा व्यवहार सांडवावा त्यांना देहादी खोटा प्रपंच विचाराने टाकून द्यावयास लावित होता म्हणजे त्यांना जीव ब्रह्माचं ऐक्य त्याचा काला देत होता संसारातून मुक्त करीत होता वाटी सकळांची हाते आपुलिया जैसे मागे तया तैसे द्यावे आपुलिया हाते सकळांशी वाटी जैसे तया मागे तैसे द्यावे आपुलिया हाते सकळांशी आपल्याच भगवान श्रीकृष्ण आपल्याच हाताने सगळ्यांना वाटीत होता जसे मागतील त्यांना तसं देत होता द्यावे सांभाळून समतूक भावे आपणही खावे त्याचे तुके समतूक भावे सांभाळून द्यावे आपणही त्यांचे तुके खावे सर्वांना सारख्या प्रमाणात मिळेल अशा युक्तीने सर्वांची मर्जी सांभाळून देत होता आणि आपणही त्यांचे तुके खावे आपणही तितक्या प्रमाणात खात होता तूक सकळांचे गोविंदाचे हाती कोण कोणे गती भला बुरा सकळांचे तूक गोविंदाचे हाती कोण भला कोण बुरा सर्वांची योग्यता सकळांचे तूक सर्वांची योग्यता प्रतिष्ठा बघून गोविंदाच्या म्हणजे देवाच्या हाताने हात प्रतिष्ठा कोणाचा अधिकार सर्वांच्या योग्यता प्रतिष्ठा ठेवणे गोविंदाच्या हातात होते कोणाला काय अधिकार आहे म्हणजे कोणाचा अधिकार सर्व बघून कोण चांगला कोण वाईट हे त्याला सर्व समजत होते राखी त्यास तैसा आपुलाल्या भावे विचारून द्यावे जैसे तैसे आपुलाल्या भावे तैसा त्यास राखी जैसे तैसे विचारून द्यावे
आपुल्याला भावे तैसा त्यास राखी. त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार त्यांची प्रतिष्ठा ठेवीत होता. विचार करून त्यांना त्यांच्याप्रमाणे काला देत होता. ज्याचा जसा अधिकार असन तसं त्यांना देत होता. तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका, ते दिले भाविका गोपाळासी. वैकुंठीच्या लोका तैसे सुख नाही, जे सुख वैकुंठातील लोकांना नाही ते भाविका गोपाळासी दिले. जे सुख वैकुंठातील लोकांना नाही ते गोपाळांना दिले. गोपाळांचे मुखी देऊनी कवळ, घास माखे लाळ खाय त्याची. गोपाळांचे मुखी कवळ देऊनी त्याची लाळ माखेला घास खाय. म्हणजे गोपाळांच्या तोंडात काल्याची कवळ घास घालून त्यांच्या लाळेने माखलेला घास तो परत घेऊन खात होता. त्यांची मुखीचे हिरोनिया घास झोंबतील हातास खाय बळे. त्यांची मुखीचे घास हिरोनी हातास झोंबली बळे खाय. मुखातील घास काढताना गोपाळांना घास दिल्याच्या नंतर काढताना गोपाळ काढू देत नव्हते, तर तो हाताला ते गोपाळ झोंबत होते, तरी पण हा दमदाटी करून काढून घेत होता. जयाची ठेंगणे सकळ, तया ते गोपाळ पाडीतील. जयाची बळे सकळ ठेंगणे, ज्याच्या बळापुढे सारे ब्रह्मांड कमी पडते. गोपाळ तया पाडीतील म्हणजे ज्याने लहानपणीच पाळण्यात असताना पुतना मावशी मारली, बकासूर सगळे मारले, राक्षस मारले, त्यांना ते किडक्याले गोपाळ पाडीत होते. ज्याच्यात जीव नाही असे, ज्याच्या बळापुढे सारे ब्रह्मांड कमी पडते, त्याला कृष्ण गोपाळ कुस्तीत पाडीत होते. पाठी उचलूनी वाहतील खांदी, नाचतील मांदी मिळवूनी. पाठी उचलूनी खांदी वाहतील, मांदी मिळवूनी नाचतील. पाठीवर कृष्णाला ते गोपाळ पाठीवर खांद्यावर घेऊन सगळे गोल करून नाचू लागले, नाचत होते. मांदी मिळवूनी धनी दिली आम्हा, तुका म्हणे जमा केल्या गाई. मांदी मिळवूनी आम्हा धनी केले, तुका म्हणे गाई जमा केल्या. देवाने गोपाळांचा समुदाय मिळवूनी काला वाटून आमचीही त्यावेळी तृप्ती केली. आमचीही तृप्ती केली. काला खाणे झाल्यावर सगळ्यांनी गाया जमा केल्या. झालं. छोटीशी सूचना आहे. कराळ कळी काळामध्ये आपले कल्याण करायचे असेल तर वारकरी प्रस्थांतरे शिवाय गत्यंतर नाही. बाबांचा संकल्प आहे, कमीत कमी 2000 लोकांनी दररोज प्रस्थांतरीचं पारायण केलं पाहिजे. तर आपले वारकरी प्रस्थांतरे आहे श्री ज्ञानेश्वरी तुकाराम महाराजांचा गाथा व श्री एकनाथी भागवत. दररोज दैनंदिन पारायण कमीत कमी 10 अभंग, 10 ओव्या, 10 एकनाथी भागवताच्या ओव्या कमीत कमी वाचल्या पाहिजे, अशी बाबांची प्रेरणा आहे. जे करतील त्यांनी भागवत महाराजांकडे नावे द्या. झालेली सेवा बाबांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.
ज्ञानेश्वर महाराज महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम